लक्षणानं किती जरी दिसली तर बाह्य लक्षणाने हे सगळे साधूच आहेत, पण त्याचं आंतरलक्षण हे की तो सर्वत्र परमात्मा पाहतो. त्याला सगळीकडे जे जे गोष्टी दिसे ते हरिभूत अशा प्रकारचं त्याला सगळीकडे काय दिसतं, जे जे किचे भूत ते मानवीचे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माणसं हे असा परमात्मा दिसतो. सर्वाभूती पाहे एक वासुदेव कुसून या ठाव अहंतेचा सगळी अहंता टाकून दिलेली असते आणि सर्वत्र त्याला जे जे दिसत, जे जे भूत म्हणजे हे अनेक प्रकारची वस्तू, अनेक प्रकारची काही दिसत, मग अनेक प्रकारची प्राणी, झाड, दगड, डोंगर काही दिसत्या, हे सगळं भगवंताचं स्वरूप असा त्याचा निश्चय झालेला असतो. म्हणून त्याच्या ठिकाणी कोणाच्या ठिकाणी द्वेष, कोणाच्या ठिकाणी राग, म्हणजे कोणी प्रेम, कोणाच्या ठिकाणी प्रेम आणि कोणाच्या ठिकाणी दोष असं आहे का त्याच्या ठिकाणी? नाही नाही, राग द्वेष त्याच्या ठिकाणी नाही. उलट सगळीकडे पाहिलं त्याला सगळीकडे भगवत भावच दिसतो, सगळीकडे परमात्माच दिसतो. परमात्म्यावर काही दिसत नाही. आणि अशी स्थिती भक्ताची असते. तो भक्त आता तो आतला भाव आहे. बाहेरून कशी बी असते, वानप्रस्थ असो की संन्यास असो, ग्रस्ती असो, हियाड्यावानी राहणारा असो, कपडे घालून राहणारा असो, कपडे अंगावर न घालता राहणारा असो, केस हिचकायले असो, आंघोळ करीत असन किंवा नसन, एखादा तापीत राहत असन, गन गिन लावून मस्त, हे सगळे लक्षण हे सगळे भक्ताचेच लक्षण आहेत, आहे का नाही? एक माळा, गंध, हे भूषण सगळे काय भक्ताचेच आहेत सगळे. पण त्याच्यातलं आंतरलक्षण महत्वाचं आहे की आंतरलक्षण जे आहे ते आंतरलक्षण सर्व की भगवत भाव पाहणे हे आंतरलक्षण आहे. असा हा साधूचा हा खरा महिमा आहे की ते ह्या प्रकारचे असतात. म्हणून मी सर्व भूतात आत्मा परमात्मा रूपाने आहे आणि माझ्या परमात्मा रूप अधिष्ठानावर भूते आहेत असा जो पूर्णपणाचा मीपणा आहे त्या योगाने अभिमान वाढतो. सर्व भूतात मीच आहे असा अभिमान वाढतो. त्यामुळे स्वतः देहाविषयी निराभिमान वृत्ती होते. कारण ज्याचा व्यापक अभिमान झाला त्याचा संकुचित अभिमान राहत नाही. हे राजा भक्ताचे हे शुद्ध लक्षण आहे. आणि मग मी असा 3.5 हाताचा आहे का, मी जातीचा आहे का, मी काळावा आहे का, पैशावाला आहे का, गरीब आहे का, असं नाही त्याच्या ठिकाणी. नाही नाही, त्याच्या ठिकाणी त्याचा अहंकार एवढा मोठा वाढलेला असतो. अहंकार म्हणजे तो विश्वव्यापक झालेला असतो. अहंकार वाढावा तर एवढा वाढावा, काय म्हणाले महाराज, त्याचा अहंकार एवढा व्यापक झालेला असतो की हे सगळं विश्वच मी आहे, म्हणजे परमात्माच मी, माझ्याहून दुसरं काही वेगळं नाही. एकच परमात्मा आहे, तू माझ्याहून वेगळा नाही, तू मी वाचून नाही, असा व्यापक परमात्मा तू मीच आहे असा त्याचा एवढा भाव झालेला असतो. मग त्याचा संकुचित भाव कुठं राहतो? त्याचा संकुचित भाव म्हणलं की तो देहाभिमान झाला की मी शरीर आहे म्हणलं की मग शरीर 3.5 हाताचं आहे. शरीर म्हणलं की शरीर काळं गोर आहे. शरीर रोगी निरोगी त्याच्या ठिकाणी अनेक प्रकारच्या त्याच्या लक्षणात असं जर अहंकार जर झाला संकुचित, मी शरीर आहे म्हणून असा देहाभिमान घेऊन जर राहिला तर मग तो देहाभिमान दुःखाला कारण आहे. त्याचा तो अभिमान तो नाशाला कारण आहे, तो दुःखाला कारण आहे. पण अभिमान वाढला तर असा वाढला पाहिजे, म्हणजे भक्ताचा अभिमान असा वाढतो की तो अभिमान एवढा मोठा होतो की ज्ञानेश्वर महाराज म्हणते हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंवा चराचर आपणची झाला. हे चराचर म्हणजे मीच, मी वाचून दुसरं काहीच नाही असा त्याचा व्यापक स्वभाव होतो की माझ्याशिवाय दुसरं काहीच नाही, एकच हे परमात्मा, तोच व्यापक सर्वाभूती पाहे एक वासुदेव अशा प्रकारच आहे.
मीच एक सर्व सर्व ठाई हे तो चित्ती दृढ धरिले पाहिजे. मग साधनाचे कार्य नाही ठाईची पाही नित्यमुक्त हे लक्षण संताचे आणि हे महत्वाचं लक्षण आहे. हे लक्षण संताच्या ठिकाणी असतं. अशा प्रकारचं सांगायला की सर्व भूतात जो भगवंत परमात्मा आहे, सर्व भूते ज्या अनुष्ठानभूत भगवंत परमात्म्याच्या ठिकाणी आहेत आणि सर्व भूतामध्ये अंतकरण प्रतिबिंबित शिवाच्या स्वरूपात जो भूतात्मा आहे तो मीच आहे असे म्हटले असता जिथे त्या अभिमानाला आश्रय संकुचित नसल्यामुळे अभिमान येऊ शकत नाही. भगवंताच्या ठिकाणी ब्रह्माच्या ठिकाणी पाहतो आणि सर्व भूतभाव आणि ब्रह्मभाव जड चैतन्यात्मक देहात जो पाहतो तो भक्त स्वतः जड देहाच्या उपाधीने भगवत स्वरूपाने आत्मचैतन्याच्या रूपाने ब्रह्मस्वरूप तो अशा प्रकारचा त्यांचा अनुभव आहे. असा तो अनुभवी पुरुष प्रकृत मध्यम भक्ताची अतिश्रेष्ठ व साधक भागवतामध्ये वरिष्ठ आहे. त्याला मत्स्य कुर्मादी अवतारातील श्रेष्ठ देव देखील सर्वोत्तमाचा अधिकारी होता. असा भक्त आहे की सर्व भूतात जो भगवान परमात्मा पाहतो की जो अधिष्ठान भूत परमात्मा आहे. हे सगळे जे भूत हे सगळं जग दिसतं ना आपल्याला. आपल्याला जग दिसत त्याला बी जग दिसत त्याला का दिसत नाही. जग दिसत पण त्याला अधिष्ठान परमात्मा आहे आणि तो अधिष्ठान परमात्मा मी वाचून दुसरा नाही. मग आता आपणच येत या सगळ्या जगाचे अधिष्ठान कोण येत आपणच येत. अहो साधी मन आपण रोज म्हणतो का नाही आपण येतं जग आहे का नाही. मग आपण येतं जग म्हणजे सगळ्या जगाचं अधिष्ठानच आपण येत आपल्यामुळे जग आहे का नाही. हे जग कोणाच्या प्रकाशाने प्रकाशित सूर्याच्या का आपल्या आपल्या प्रकाशाने प्रकाशित. हे मागच्या प्रवचनात सुद्धा सांगितलं. सूर्याच्या प्रकाशाने सगळं जग दिसत. सूर्य सगळा जग दाखवतो पण त्या सूर्याच्या प्रकाशाला प्रकाश कळत नाही. त्याला जग कळत नाही मी प्रकाश आहे असं बी कळत नाही. आणि त्या सूर्याच्या प्रकाशाला कोण प्रकाशित करतो आपण प्रकाश करतो. आपण जाणतो. मग त्या प्रकाशाला जाणतो. त्या प्रकाशाने भासणाऱ्या ह्या वस्तू जगातल्या ह्या सगळ्याला कोण जाणणार आहे आपण जाणणार आहेत. आपण आपलं म्हणजे आपण ज्ञान स्वरूपी आपण ज्ञान स्वरूपी आपण जाणणार आहेत. आणि मग हे जाणणेपणा ज्याचा आहे तो केवढा आहे तर तो ह्या तुका आकाश आहे आणि रेणू या थोकडा तुका म्हणायचं झालं तर त्याला आकाश एवढा म्हणा. आकाश एवढा म्हणजे आकाश एवढं आहे त्याच्या एवढा त्या आकाशाला कळत नाही. मग त्याच्यापेक्षा आपण आकाशाला आकाश त्या आकाशाला गवसणी घालणारा असा तो जाणणार आहे आणि तो व्यापक आहे आणि ते स्वरूप आपलं आहे. आणि हे आपल्या लक्षात आल्यावर मग त्याचं अधिष्ठान काय आहे तर अधिष्ठान तो जाणणारा जो सचित आनंद आहे तो अधिष्ठान. जसं आपल्याला मंद प्रकाशामध्ये दोरी पडलेली दिसते. ती दोरी दिसती का मंद प्रकाश असल्यामुळं दोरी पडलेली होती पण आपल्याला काय दिसलं साप दिसला. साप दिसला तर दोरीचं ज्ञान न झाल्यामुळं साप कारण पूर्वी आपल्याला सापाचे संस्कार असल्यामुळं पहिलेच साप कसा असतो वाकडा तिकडा लांब लचक असतो. अंदाजे केवढा ठोकर असतो काय आपल्याला सगळं माहिती का. आणि मग ती दोरी तशा आकाराची ती दोरी पडलेली होती. ती दोरी मंद अंधकारामध्ये ती स्पष्ट न दिसल्यामुळे आपण ती दोरी दिसली पण किती दिसली स्पष्ट नाही दिसली. मंद अंधकारात वस्तू आपल्याला स्पष्ट दिसत नाही आणि म्हणून ती दोरी दिसली पण दोरी रूपाने न दिसता
कशी दिसली? सर्प रूपानं दिसली. सर्पाचे संस्कार आपल्याजवळ असल्यामुळं आपल्याला ती सर्प रूपानं दिसली. आणि सर्प रूपाने दिसल्याबरोबर पाहिलं की दचकन दचकाला. काळजावर हात ठेवून दरदर छातीवर म्हणजे हात ठेवला, अंगाला घाम आला की आता सापावर पाय पडत होता, साप डसला असता तर गेलो असतो. काही खरं नव्हतं. साप पाय पडता पडता वाचलो. माग पळाला, धडधड काळीच करू लागलं. घामानी दर्द झाला, घाम अंगाला आलं सगळे. आणि मग एक जण शहाणा माणूस तिथून आला. म्हणजे शहाणा माणूस म्हणजे तो म्हणला, अरे एवढा काय घाबरला, पावती केवढा सरतोय, काय बॅटरी घेऊन आला. बॅटरी असल्यामुळं म्हणजे ते मंद अंधकार होता, पण आता बॅटरी आल्यामुळं चांगला बॅटरीचा प्रकाश, आणि त्या प्रकाशानं ती पाहिली तर ती सर्प नसून काय होती? दोरी होती. अरे ते म्हणले सर्प नाही, दोरी, घाबरू नको. पाहिल्यावर काय घाबरू, सर्प म्हणून. मग दोरी सर्प झाली होती का? नाही, दोरीच होती. पण तिचं स्पष्ट न ज्ञान झाल्यामुळं दोरी सर्प भासली. दोरी सर्प भासली. आणि सर्प भासल्यामुळं मग सर्प भासला तर मग अनेक कल्पना झाल्या त्याचा. कोणता नागच हे का, मन्यार हे का, पुरुषी हे का, मांडूळ हे का, धामीन हे, अनेक कल्पना झाल्या. विषारी का बिगर विषारी आहे असं वाटलं ना. किती लांब आहे, कावड्या आहे का, काळा आहे का नाही. मग अशा प्रकारच्या कल्पना झाल्या. आणि कल्पना रोमून गेला आणि घाबरून गेला. भीती बी वाटली. सरप डासणार आहे, विषारी असला तर तो चावल्यावर मरतो, हे सगळ्या कल्पना झाल्या का नाही. पण बॅटरी लावून बघितल्याबरोबर दोरी सर्प नसून काय दिसली? ती दोरी दिसली. दोरी दिसल्याबरोबर सर्प राहिला का? नाही. सर्प राहिला नाही. सर्प नव्हताच. फक्त दोरीचं ज्ञान स्पष्ट न झाल्यामुळं सर्प भासला. आणि सर्प भासल्यामुळं दुःख झालं. मग सर्प खरा होता का भ्रम होता? भ्रम. आणि दुःख भ्रमामुळं झालं का कशामुळं झालं? तसं जग हे आपल्याला सत्य वाटतं. आणि सत्य वाटतं म्हणून हे जग सत्य वाटतं म्हणून जगात हे शरीर एक प्रकार भागच. हे शरीर सत्य वाटतं. सत्य वाटून नुसतं सत्यच वाटतं का खरं बी वाटतं? म्हणजे मी बी वाटतं, मी बी वाटतं, खरं बी वाटतं. मी वाटतं, माझं वाटतं, खरं बी वाटतं. आणि मग ह्या जगाकडे पाहिल्यावर तसंच आपल्याला वाटतं. असं पाहिल्यावर दुःख होईल का नाही? दुःखच होईल. पण महात्म्याच्या ठिकाणी महात्मा अधिष्ठानावर लक्ष देतो. कशावर लक्ष देतो? अधिष्ठानावर. मग ज्याला शहाण्याला माणसाला दोरी कळाली त्याला सर्पाची भीती आहे का? नाही. ज्याला दोरी नाही कळाली त्याला सर्प वाटला. ज्याला दोरी नाही कळाली त्याला काय वाटला? सर्प वाटला. आणि ज्याला दोरी कळाली त्याला सर्प आहे का? नाही. त्याला दोरीची. मग तो त्याच्यावर किती बऱ्या वालांडून जाईल, पाय देऊन जाईल, पण त्याला काही सर्प वाटत नाही. सर्प नाहीच तर वाटण्याचा कल्पना करण्याची बी कल्पना सुद्धा करीत नाही सर्पाची. मग तसा महात्मा तसा असतो की त्याला हे जग नाही दिसत, जग नाही परमात्मा आहे. जग नव्हे अवघा जनार्दन, असा त्याला अधिष्ठान परमात्मा आहे. त्या अधिष्ठान त्याला लक्ष. जसं सर्पाचं अधिष्ठान काय होतं? दोरी होती. दोरी नसती तर सर्प दिसलाच असता का? कारण आद्यस्त वस्तू दिसण्यासाठी ते अधिष्ठान लागत असत. अधिष्ठानाशिवाय आद्यस्त होत नसत. आणि जे आद्यस्त असतं ते अधिष्ठान रूपच असत. अधिष्ठानावर वेगळं नसतंच. तसं सर्प झाला तर दोरीशिवाय झालाच नाही. दोरी लागली ना त्याला. दोरी अधिष्ठान असल्याशिवाय सर्प झाला का? सर्प भासला का? नाही. तसं परमात्मा अधिष्ठान असल्याशिवाय हे जग भासायला का? हे जग आपल्याला जे जग दिसायले ना, तर हे जग हे का परमात्मा आहे? पण परमात्मा पाहिलं तर जग राहत का?
आणि जग दिसलं परमात्मा दिसतो का? ज्याला जग दिसतं त्याला देव दिसत नाही, आणि ज्याला देव दिसतो त्याला जग दिसत नाही. मग महात्म्याचं असंच असतं. महात्मे बी काय माणसाहून वेगळे थोडेच असते, माणसासारखेच असते. पण त्याच्या ठिकाणी निश्चय भाव असा झालेला असतो की हे जग नाही पाहता, हा तंतू पाहता वस्त्र नाही दिसत, आत्मा लक्षिता जगत नसते. आत्मा ज्याच्या लक्षात आला त्याला जगत नाही, त्याला जगत नाही. आणि आपल्याला जग काहून दिसतं तर आपल्याला आत्मा कळत नाही, म्हणून आपल्याला जग दिसतं. आणि ज्याला जग दिसतं त्याला देव दिसत नाही. ज्याला देव दिसतो त्याला जग राहतच नाही, त्याला जग मग राहत नाही. म्हणले मग तो जगात व्यवहार करतो, जगात फिरतो, देणं घेणं करतो, खातो पितो, ते सगळं करतो. पण सगळं हे परमात्माच, हे काय परमात्माच त्याच्या लक्षात. देखवी ऐकवी एक नारायण, हे का नाही, चाले हे शरीर कोणाची सृष्टी, कोण बोलविते हरिवीन, हे त्याला माहिती की हे सगळा परमात्माच. मग जग दिसलं तर दिसू द्या, दिसायला काही दिसू द्या. दोरी तुम्हाला सर्पासारखी दिसली तर दिसू द्या, पण तुम्हाला माहिती नाही सर्प नाही दोरीची म्हणून तुम्ही घेता का? मग त्याला आपण संध्याकाळी वावरात जातो आणि अचानकच एका रस्त्यात एका शेतकऱ्याने ते बाबळीचं वरचं शेणा सगळा तोडून टाकला, ते गुंड करून टाकलं वाननेर बसायचे त्याच्यावर म्हणून. आणि म्हणून ते मग खोड दिसू लागलं माणसासारखं. ते आलं एक जण की शेतात चाललो होतो रात्रीच्या वेळेला, मग त्याला बी ते खोड न दिसता त्याला माणसासारखं दिसलं. त्याला वाटलं माणूस आहे का भूत आहे, त्याला भ्रम झाला माणूस आहे का भूत आहे. कारण ते हुबेहूब माणसा एवढ्या उंचीच खोड होत आणि माणसासारखं दिसू लागलं. बरं त्याला वाटलं भूत आहे का माणूस आहे, काळं भूत दिसायला. एक कल्पना केली की माणूस असन का भूत असन. बरं माणूस जर असला तर चोर असन, कदाचित आपल्याला दगड बिगड फेकून मारीन, नाही तर आपल्याला लुटीन, नाही तर आपल्याला मारीन. त्याला नाही शिकार सापडली तर आपणच शिकार होऊ द्यायची. मग भीती वाटली का नाही? पुन्हा एक जण शेजारी मागून आला शेतात, त्याच बॅटरी होती. ते म्हणे बाबा आज कोणतरी इथं नवीनच दिसत उभं, ते हलणं डोलणं उभं राहिले, चोर आहे होते. त्याची बॅटरी होती त्यांनी लावली. ती म्हणे घोडे, बाबळ होती ती तोडायचा शेणाने घोडे. घोडे पण माणसासारखं दिसू लागलं. मग दिसायला दिसू दे माणसासारखं, पण आता काय ते घोडे. कोडे मग पुन्हा दररोज बी त्याला तिथून शेतात जावं लागत होतं. मग आता रोज बी त्याला पुन्हा ते कोड माणसासारखं दिसत नव्हतं का? दिसत होतं, पण आता त्याला माहित होतं नाही माणूस नाही म्हणून कोडे. त्याला ज्ञान झालं की हे कोडच आहे. मग त्याला कव्हावी जाताना ते जरी माणसासारखं दिसू, पण त्यांनी माणूस समजिल का त्याला? नाही समजिल. तसं महात्म्याला जग दिसायला लागलं, जगासारखं दिसायला, जग दिसायला तर दिसू दे, पण ते जग एका देव. त्याचा असा निश्चय झालेला जग नव्हे अवघा जनार्दन की हे परमात्मा, त्याचा निश्चय झालेला असतो. म्हणून त्याला जग कधीच वाटत नाही, त्याला जग कधीच वाटत. आणि आपल्याला देव कधीच वाटत नाही. आपल्याला वाटतं देव, काहीला तर वाटतं देवच नाही, काहीला काय वाटतं देवच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना की काही काही माणसाचं असं आहे की आपानाचे तोंडे काय सुगंध येणे घडी. ते म्हणले आपानाच्या म्हणजे बुद्धद्वारातून कधी सुगंध येईल का? नाही, कधीच नाही. का कधी काय चमेली सारखा मोगऱ्यासारखा वाशी. ज्ञानेश्वर महाराजाची भाषा आहे, ज्ञानेश्वर महाराजाची उभी, ज्ञानेश्वर महाराज बोलते, आपला लाग नाही बोलण्याचा आहे. म्हणले अरे बुद्धद्वारातून कधी सुगंध येईल, तसं हे नास्तिक लोकांच्या तोंडातून कधी देवाची भाषा येते? त्याला कधी देव वाटतो का? खरा आहे का? खरा आहे का देव आहे का? असं वाटतच नाही. इतकी नास्तिक, त्याला देवच वाटत. आता किती दृढ झालेलं द्यायचं की जगच आहे. मग ज्याला जग दिसतं त्याला देव दिसतो का? आणि मग देव कधी दिसायचा? जग दिसलं त्याला देव दिसत नाही, ज्याला देव दिसतो त्याला जगच राहत. अमृत अनुभवामध्ये सुरुवातीच्याच ओव्या ती त्याला जग राहत नाही, त्याला परमात्मा दिसलाय, जगच राहत
नाही, महात्म्याची ती स्थिती असते सर्वभूती परमात्मा, हे महात्म्याचं मुख्य लक्ष, ज्याला सर्वत्र परमात्मा दिसतो, हेच लक्षण महात्म्याचं मुख्य. आणि ह्या लक्षणावर चिंतन खूप पुढं चिंतन सांगितलेलं आहे. म्हणून असा भक्त तो देवाला आवडतो आणि हा भक्त खरा आहे. म्हणून हे जग दिसत असलं तरी मी हे नाही हे लक्षात, कारण ही आध्यस्थ वस्तू आहे. म्हणून अधिष्ठान वस्तू लक्षात आली पाहिजे. मग अधिष्ठान वस्तू लक्षात आल्यावर आध्यस्थ दिसू द्या. हो, आध्यस्थ दिसू द्या, त्याच काय फरक नाही पडत. आध्यस्थ अहो पाणी लक्षात आलं ना, ज्याच्या पाणी लक्षात आलं त्याला लाटा किती बी दिसू द्या, तो शहाणा पाणीच मानणार आहे. काय म्हणणार आहे? पाणी. आणि ज्याला पाणी नाही कळालं का तो म्हणतो अरे बाबा 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 लाटा. समुद्राच्या कडीला नेला नाही एखादा, नवीन आपल्या इकड्याला समुद्र माहित नाही, पण गेले कधी एखादा गणपतीपुळ्याला म्हणा किंवा मुंबईला, किती पाहूनच म्हणतो बाबा 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 या लाटा. आता बापा बापा या लाटा म्हणजे लाटा आहे. आता म्हणतो ते म्हणतो काय म्हणतो लाटा आहे. काय आवाज आहे, काय लाट आहे, काय आवाज आहे, काय लाट आहेत. म्हणजे आता ते पाणी आहे का काय? पाणी. अरे पाणी उघड आहे, धडधड पाणी, पण ते काय म्हणतो लाट आहे. मग त्याला पाणी दिसायला का लाटा दिसायला? पाणी असून काय दिसायले? लाटा दिसायला. आणि जो शहाणा आहे त्याला लाटा नाही, त्याला पाणी दिसत. लाटा दिसायला लागल्या तरी पाणीची. सोनाराला किती दागिने त्याच्या दुकानात असू द्या, त्याला ते सोनच दिसत. आणि ज्याला दागिन्याची नजर आहे त्याला ते दागिने दिसते. ते म्हणतात हे काय, मंगळसूत्र आहे, हे नेकलेस आहे, हे गंठण आहे, हे अंगठी आहे, त्याला वेगवेगळं दिसतं. त्याला काय दिसतं? वेगवेगळं दिसतं. सोनाराला काय दिसतं? सोनाराला सगळं सोनच दिसतं, त्याला दागिने दिसतच नाही. अरे दागिने कल्पना आहे, सोनं वास्तव आहे. मग वास्तव सोनं ज्याला दिसतं त्याला दागिने काय असले तरी बी ते सोनच म्हणतो. असलं तरी काय म्हणतो? सोनं. हे सोनं आहे असलं तरी हे काय असलं, दागिने नसते तर ते कल्पना असती. मग कल्पना दिसू द्या ना, पण कल्पना खरी असती नाही. कल्पना खरी नसते, दिसायला दिसू द्या, पण असायला आहे का? नाही. मग असायला नाही. शहाण असायला जी काय अधिष्ठान वस्तू ती ज्याच्या लक्षात आली त्या अधिष्ठान पाहतो, मग आदिस्त दिसू. उन्हाच्या पाण्यात आपल्याला प्रदूषण असतं, ते प्रखर उन्हामुळे ते दिसत, भासत, ते दिसत म्हणजे भासत. मग भासत पण ते आपण काय म्हणून कधी तहान लागल्यावर गेलो का प्याला? नाही. नाही, कारण आपल्याला माहिती ते खरं नाही. ते दिसायला पाण्यासारखे पण पाणी नाही. नाही, मग दिसत नाही का पाण्यासारखं? दिसत. आपण माणसं आपल्याला दिसतं, मग आपण गेलो कधी पाणी प्यायला? नाही. हरणाला बी दिसतं, पण हरणाला नाही कळत हे पाणी नाही. ते लागत त्याच्या मागं, ते पुढं 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 दिसत राहत, हे पळतच राहत. मग ते पळत ते पळून पळून दमून दमून उर फुटून मरत, पण त्याला काही पाणी प्यायला भेटत नाही. नाही, कारण त्याला कळालं नाही म्हणून. आणि ज्याला कळालं तो गेला का पाणी म्हणून त्याच्या मागं पाणी प्यायला नाही. नाही, तसं हे जग भास आणि परमात्मा खास. परमात्मा अधिष्ठान आहे आणि जग आध्यस्थ आहे. हे जग लक्षात आलं पाहिजे, त्याचं स्वरूप लक्षात आलं पाहिजे की हे आध्यस्थ वस्तू आहे आणि अधिष्ठान परमात्मा आहे. असा अधिष्ठान रूप परमात्मा ज्याच्या लक्षात आला, ज्याला कळाला, त्याला जग भास पुढं दिसत असला तरी बी त्याला तो भास दिसतो. पण कारण कशावर झालेला भास आहे? अधिष्ठानावर झालेला भास. परमात्म्यावर भास असलेला जग असला तर अधिष्ठान हे आध्यस्थ वस्तू ही अधिष्ठान रूपच असते. दिसायला दिसू द्या ना, दिसायला दिसलं तरी पण अधिष्ठानच खरं आहे का नाही? मग अधिष्ठान परमात्मा आहे. मग परमात्माच आणि एकच परमात्मा आहे, तोच सगळा आहे असं महात्म्याच्या लक्षात आलेलं असतं. अशी त्याची नजर असते. म्हणून याला म्हणतात की सर्वाभूती पाहे एक सर्वभूतात परमात्मा पाहणे. हे लक्षण साधूचे आणि हे लक्षण मुख्य, हे लक्षण महत्वाचं आहे. अशी साधूची नजर असते. मग आता तो कोण्या वेशात असू दे, कसा असू दे, त्याची नजर जर ही असते महात्मा
नाही नाही, तो साक्षात चालता बोलता देव. ज्ञानाचा शिरोमणी सिद्धामध्ये मुक्तपणे आहे, अशी हे चक्रपाणी भगवान श्रीकृष्ण भगवत आहेत. जशा तुपाच्या कणिका तुपावून भिन्न नसतात, त्याप्रमाणे व्यापक भगवंता असे जाणणे ही उत्तम भक्ताची स्वाभाविक अवस्था आहे. हे राजा आता मध्यम देवाचे भजन कसे करतो त्याचे भजनाचा मार्ग. आता हा उत्तम भक्त सांगितले. हा कोणता भक्त? उत्तम भक्त. हे म्हणले तो सर्वत्र परमात्माच पाहतो. जसं तुपात बारीक बारीक कण असतात ना, दृष्टांत त्याला ते बारीक बारीक कण तुपावून वेगळे येत. मग तुपात कण दिसतात का नाही? ते तुपात कण दिसतात पण ते तुपावून वेगळे येतात नाही. तसे भौतिक वस्तू किती दिसते पण परमात्म्या वेगळ्या येतात नाही. परमात्माच असं ज्याच्या लक्षात आलं तो उत्तम भक्त. आता उत्तम भक्त मग पुन्हा आणखी दुसरे कसे आहेत म्हणले, मग त्याच्यात पुन्हा मध्यम भक्त आहे, प्राकृत भक्त आहे. त्याचे लक्षण काही थोडक्यात सांगितले. ते सांगतात की मध्यम भक्त हा भेददर्शी असल्यामुळे ईश्वराला उत्तमातला उत्तम मानतो, ईश्वराच्या भक्ताला ईश्वरापेक्षा मध्यम. आता त्याचं मानणं कसं असतं? जो मध्यम भक्त जो असतो ना, तो ईश्वराला मानतो, महत्वाचा मानतो, ईश्वरच मानतो आहे. त्याचा भक्त आहे ईश्वराचा, त्याला मानतो पण त्याला भक्त म्हणून खालचा दर्जा देऊन मानतो. देव श्रेष्ठ आहे, भक्त कनिष्ठ आहे असं त्याला देवाचाच भक्त. त्या भक्ताला तो श्रेष्ठ मानित नाही. याला मध्यम भक्त म्हणायचं की तो ईश्वरापेक्षा मध्यम मानतो, ईश्वरापेक्षा ईश्वर ती न करणाऱ्या मुलांना अधम मानतो. मग काही देवाचे भक्त आहेत त्याला भक्त मानतो, त्याला मध्यम मानतो. आणि जे देवाची भक्तीच करीत नाही त्याला काय मानतो? आधम मानतो. त्याला आधम मानतो म्हणजे मूर्ख मानतो असं मानतो. आणि मुळापेक्षा ईश्वर व ईश्वरांचा द्वेष करणाऱ्याला आत्ती पापी मानतो. आणि मग पुन्हा काय मानतो? तो मुळापेक्षा खाली काहीला मूळ मानतो आणि काहीला मग पुन्हा ईश्वर व ईश्वराच्या भक्तीचा ईश्वराच्या भक्ताचा द्वेष करणार. काही लोक देवाचा द्वेष करते, देवत नाही म्हणजे कशाचा देव असं मानणारे. त्याला तो काय समजतो की त्याला ती पापी मानतो असं मानतो. हे मध्यम भक्ताचे लक्षण. मध्यम भक्त असा मानतो म्हणजे त्याच्या ठिकाणी भेद. ईश्वर श्रेष्ठ आहे, ईश्वराचा भक्ती करणारा भक्त ईश्वरा इतका श्रेष्ठ नाही. पुन्हा पण त्याला महत्व देतो पण ईश्वरा इतकं देत नाही. आणि मग ते काही ईश्वर भक्तीच करीत नाही त्याला आदम मानतो. आणि काही ईश्वराला मानित नाही, भक्ताला मानित. ईश्वराची निंदा करतो, भक्ताची निंदा करतो, त्याला तर पापीच. अशा प्रकारचे मध्यम भक्ताचं लक्षण असतं. उत्तम भक्ताचं लक्षण काय सांगितलं की ते सर्वत्र परमात्मा पाहतो. आणि मध्यम भक्ताचं लक्षण काय सांगितलं की त्याच्या ठिकाणी अनेक प्रकारचे असे भेद. ईश्वराला महत्व देतो, भक्ताला कमी महत्व देतो आणि त्याच्यात भक्ती न करणाऱ्याला अतिशय आदम मानतो आणि भक्ताची देवाची निंदा करणाऱ्याला तर महापापी. अशा प्रकारची भेद त्याच्या ठिकाणी असतात, त्याला मध्यम म्हणतात. आणि म्हणून त्यामुळे त्याचे मनात ईश्वराविषयी शुद्ध प्रेम असते, भक्ताविषयी केवळ मित्रत्व असते, म्हणजे ईश्वराविषयी शुद्ध प्रेम असते. जसं एखाद्या देवापुढचा पुजारी असतो तो देवाला महत्व देतो, दुसऱ्या देवाकडे येणाऱ्याला चांगला गंध लावून चांगला माळी घालून आला की त्याला मानतो. जरा बघतो. पण ज्याच्या गळ्यात माळ नाही, त्याच्या कपाळात गंध नाही, त्याला इथं थांबून जायला होतं. आणि जीव तर निवळ देवच मानित नाही, देवाची निंदा करतो, त्याला तर याच्यासारखा पापीच कोणी. हे असा त्याच्या ठिकाणी क्रम असते मध्यम भक्ताच्या ठिकाणी. हे राजा अशा ही मध्यम भक्ताची भक्ती
जर आता प्रकृत भक्ताची लक्षणे म्हणजे प्रकृत भक्ताची स्थिती काय ही सांगतो. पाषाणाची मूर्ती हाच देव आहे, तेथेच त्याची पूर्ण श्रद्धा असते. भक्त संत सज्जन याच्याविषयी पुढे देखील द्यायला नम्र होऊ देत नाही, त्यांना देहाने नमस्कार करीत नाही, अशी जेथे परिस्थिती आहे त्या ठिकाणी साधारण जे योग्यताहीन लोक आहेत त्याची वार्ता कोण विचारतो. काही लोक मग हे प्रकृत भक्त जे आहेत ना, तर हे काय पाषाणाच्या देवालाच भक्त, पाषाणाच्या मूर्तीला देव मानते आणि त्याच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवते. भक्त संत सज्जन याच्याविषयी थोडे देखील निमत नाही, थोडं देखील द्यायला काही महत्व देत नाही. ते सज्जन आहे, भक्त आहे, याची संगती करावा, याच्या संगती करावा नाही. सज्जनाला म्हणतो हे मानकरी खराब होते, मानकरी का चांगले आहेत का, उद्योग मानित नाही का देवाला, मानतो पण देव कोणाला शेतरी हे तरी ते होते दोन पूजी तुम्ही असे लोक पूजी ते देवाला मानतील, तशा देवाला मानतील का मानायची नाही. भक्ताची कधी संगती करायची नाही, त्याची ओळख हेळसांड करणार, अशा प्रकारचे प्रकृत भक्त असतात. अशी जी परिस्थिती आहे त्या ठिकाणी साधारण जे योग्यताहीन लोक आहेत त्याची वाट अशी द्यायची. अरे ते लोक भक्ताला काही समजित नाही तर साधारण लोकांना काय समजित येत, भक्ताला भक्त म्हणत नाही तर साधारण लोकांना देव का म्हणते, भक्त म्हणतो एक प्राकृत भक्त आहे. म्हणून अशी या प्रकृत भक्ताची भक्ती असते. अशा प्रकारचा जो जड ज्ञानहीन भक्त आहे तो मुख्य प्राप्त आहे, तो जड आहे. जड म्हणजे त्याला कोणत्या प्रकारचं ज्ञान नाही. देव तर मात, पण देव कशालाची कशाला देव कसा आहे त्याला काही माहीत नाही. भक्ती करतो पण त्याची भक्ती अशी आंधळी असते, त्याची भक्ती चालली त्याला कळत नाही. जी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, देखे मनुष्य जात सकून, हे तो स्वभावाला भजनशी, की सगळेच माणसं भक्त आहेत, आहे का नाही, सगळेच भक्त आहेत, पण भक्त वेगवेगळ्या प्रकारचे, काही उत्तम भक्त आहेत, काही मध्यम भक्त आहेत, काही प्राकृत भक्त आहेत. इथं अनेक सांगितले की भक्ताचे लक्षणे, इथं 3 प्रकारचे अशी लक्षणे, 4 सांगितले. अशा प्रकारचे अनेक लक्षणे आपल्याला पुढे ऐकायलाच भेटतील. पण आता हे 3 प्रकारचे भक्त इथं सांगितले. मग आता समाजातले 3 प्रकारचे भक्त आहेत, कोणी उत्तम आहेत, कोणी मध्यम आहेत आणि कोणी प्राकृत. ते की भावनाशील सगळेच लोक आहेत, पण भाव कुठं हे मात्र काय आहे हे माहीत नाही. आणि म्हणून मग कुठेही भाव ठेवला, असा भाव ठेवला की हे दगडाचा देव आम्हाला कृपाव, त्याच्यासाठी त्याचे 9 साय सहन करते, पण खरा देवाचा भक्त कधी वाटायचे नाही. खरा देव काय हे त्याला काही कळायचं. भक्त तर आहेत नाही तर कुठे भक्त, पण अशी भक्त आहे की त्याला खरी भक्तीचं महत्व माहीत नाही. आणि भक्त खरा नाही सुद्धा ते भाव तर आहे, पण कुठं ठेवा हे कळत नाही. अशा प्रकारचं हे प्राकृत भक्ताचं लक्षण सांगितलं की देवाचे व्यापक कुटस्थ नित्य स्वरूप न जाणणारा जड असल्यामुळे मूर्तीच्या भांगाने देवाचा नाश झाला असे. मग आता याला देवाचं स्वरूप खरं व्यापक नित्य चित आनंद असं भगवंताचं स्वरूप आहे. आनंद अद्वय नित्य निरामय, पण असं त्याला त्या जडाला त्या मुळाला कळत नसल्यामुळं ती मूर्ती भंगली, दगडाची किती होऊन तू देव भांगला, कोणीतरी इथं इटाळ त्याला देव भांगला असं देव मानतो. त्याला काही देव कसा आहे हे काही त्याला कळत नाही. म्हणून हरी म्हणतात की हे राजा, याप्रमाणे उत्तम मध्यम प्राकृत अशी 3 प्रकारचे भक्त त्यांच्या भजन प्रकारात हे असे त्यांचे भजन म्हणजे भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. परंतु उत्तम भक्ताची लक्षणं, उत्तम जे भक्त आहे त्याचे लक्षणं म्हणजे आश्चर्यकारकच आहे. आणि त्याचे भक्त असल्यामुळं
ती पुन्हा आता त्या भक्ताची लक्षणं जी उत्तम भक्त आहे त्या भक्ताची लक्षणं मला पुन्हा पुन्हा सांगावं. आता ह्या मध्यम भक्ताचं आणि प्रगत भक्ताचं काय विश्लेषण करावं, काय सांगावं, इतक्यातच कळालंय का नाही तुम्हाला? मग हे भक्त असे अनेक आहेत, पण जे उत्तम भक्त आहेत ते भक्त मात्र त्याचं लक्षण चिंतन करण्याजोगे, म्हणून त्या भक्ताचे आणखीन काही लक्षण, आता त्याचे इतकं बारीक लक्षण की हरी नारायण सांगतात की मला त्या भक्ताचं लक्षण वर्णन करावं वाटतं. आणि असे भक्त कसे असतात पुन्हा बारीक आपल्याला पुन्हा ऐकायचं की हे भक्त कसे असतात, उत्तम भक्त कसा असतात, ज्याने देव ओळखला आणि जो देव ओळखून सर्वत्र परमात्मा एक आहे, व्यापक आहे असं जो जाणतो त्याचे लक्षण कसे असतील, आणखीन काही अशी बारीक लक्षण